सांगलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 62व्या वाढदिवसानिमित्त बालकांसाठी मोफत हृदय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर. राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या 62व्या वाढदिवसानिमित्त सांगली जिल्ह्यातील लहान मुलांसाठी विशेष मोफत हृदय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 5 एप्रिल रोजी सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत हे शिबिर पार पडणार आहे. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षात मार्फत गेली अनेक वर्षे अनेक आरोग्य उपक्रम राबविले जात असून या माध्यमातून आजपर्यंत 10,000हून अधिक बालकांवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यंदा देखील सांगली जिल्ह्यातून गरजू बालकांसाठी मोफत 2D इको तपासणी करण्यात येणार असून ज्यांना पुढील उपचार अथवा शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल अशा बालकांवर ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटल येथे पूर्णपणे मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. हे भव्य शिबिर शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर शशिकांत शिंदे फाउंडेशन, ज्युपिटर हॉस्पिटल, आरोग्य दूत फाउंडेशन आणि शिवसेना सांगली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. शिबिरासाठी हृदयरोग तज्ज्ञ आशुतोष शामा आणि डॉक्टर पूजा शहा उपस्थित राहणार असून ते बालकांची तपासणी करणार आहेत. हृदयविकाराने त्रस्त झालेल्या लहान मुलांसाठी हे शिबिर एक मोठी संधी असून सांगली जिल्ह्यातील जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांची तपासणी करून घ्यावे असे आवाहन शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रशांत साळुंखे यांनी केले. यावेळी अमोल पाटील, प्रशांत साळुंखे, गौरव गुळवणी, श्रेयस गाडगीळ आणि नितीन पाटील हे पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते. मदत कक्षाच्या वतीनं येत्या 5 एप्रिल रोजी लहान मुलं जे आहेत तर त्यांची 2D इको तपासणी करून पुढील हृदयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी एक मोठं महाआरोग्य शिबिर नियोजित केलेलं आहे. हे शिबिर 5 एप्रिल रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत असणार आहे सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये. या शिबिरासाठी मुंबईहून खास डॉक्टर आशुतोष सिंग आणि डॉक्टर पूजा सिन्हा हे 2 डॉक्टर यासाठी खास येणार आहेत. या दिवसभराच्या मध्ये पूर्ण त्यांची 2D इको तपासणी होईल आणि त्यानंतर त्यांना मुंबईला, ठाण्याला ज्युपिटर हॉस्पिटल या ठिकाणी त्यांची मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तर या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा. हे शिबिर माननीय मुख्यमंत्री साहेबां निधीचे संकल्पक मंगेशजी चिवटे आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे कार्याध्यक्ष राम राऊत सर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. या ठिकाणी सर्व रुग्णांची पूर्ण त्या ठिकाणी दिवसभर व्यवस्था केली जाणार आहे. तर या शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा. यासाठी संपर्क करायचा असेल तर अमोल पाटील सर तुमचा नंबर सांगा. मोबाईल नंबर आहे 82 75 37 68 89. या नंबरवर संपर्क साधू शकता आणि या शिबिरासाठी आपण लहान मुलांना घेऊन यावं. त्यांचे आयुष्य अधिक सक्षम करण्यासाठी आपण पालकांनी पुढाकार घ्यावा ही विनंती राबवली आणि असंख्य महाराष्ट्रातल्या गरजू रुग्णांना मदत देता आलं. तर ह्याच्यामध्ये आज एक शिक्षक लोकांसाठीही आपण एक शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचं कार्य किती लोकांना त्यांच्या जीवनामध्ये आनंद पुरवण्यासारखं झालेलं आहे. कारण की आज शिक्षक लोकांसाठी सुद्धा मंगेश चिवटे सरांनी कॅशलेस सुविधाची पाठपुरावा केला आणि अनेक महाराष्ट्र राज्यातल्या शिक्षक लोकांना कॅशलेस सुविधा मिळावी याच्यासाठी आज आरोग्य मंत्री आपले आंबेडकर साहेब, मुख्यमंत्री साहेब असू द्या, उपमुख्यमंत्री साहेब असू द्या, यांनी सुद्धा याच्यासाठी चांगल्या पद्धतीनं ही योजना प्रत्येक शिक्षक बांधवांसाठी सुद्धा मिळावी आणि आज ते अंतिम निर्णयापर्यंत आलेलं आहे. आणि अशा विविध आरोग्याच्या सुविधा शासनाच्या आज महात्मा फुलेच्या असू दे, आज पांढरं रेशन कार्ड असू दे, कुठलं लाल असू दे, कोणतेही असू दे, आज महात्मा फुलेच्या माध्यमातून प्रत्येकाला लाभार्थी शासन हा पूर्णपणे योजना हा चांगल्या पद्धतीने राबवलेला आहे. परंतु तळागाळातल्या लोकांना हिचा आणखी जनजागृती होणं, हे तळागाळापर्यंत पोहोचणं, एवढ्या चांगल्या सुविधा ह्या आमच्या शिवसेना वैद्यकीय मदत टीमनं आजपर्यंत 10,000हून समन्वयक आज राज्यभर काम करतायत. त्याचे एक आम्हाला अभिमान आहे. त्याच्यामध्ये आम्ही आधी चांगल्या पद्धतीने काम पुढे नेतोय आणि असंच एक संकल्पना टप्पा अनुदानाच्या शिक्षक मेळाव्या दिवशी एक शब्द दिला म्हणजे
आणि सगळ्या शिक्षकांची हेळसांड व्हायची. त्यांना आरोग्याची सेवा भेटत नव्हती. जसं पोलिसांनी बाकीच्या व्यवस्थेला कसं त्यांच्या नातेवाईक त्यांच्या घरातले आजारी पडल्यानंतर त्यांना ते भेटायचं नाही. परंतु ह्यांनी एक चांगल्या पद्धतीनं संकल्पना आणून त्यांना कॅशलेस सुविधा करायसाठी सुद्धा आज एक चांगला उपक्रम आपण त्यातून पूर्ण करतो. याचा एक आनंद तितकाच महत्वाचा आहे. त्याच्यासाठी एक वेगळी समिती महाराष्ट्र शासनानं आता तयार करते आणि त्यातून प्रश्न सोडवण्याला आणखी बळ आलेलं आहे. मग असंच आता शिंदे साहेबांनी सातत्यानं ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी एक आरोग्यासाठी जे पाठबळ दिलेलं आहे आणि त्याचीच वसानी वारसा श्रीकांत पुढे चालवत आहे. त्याची जी टीम पदाधिकारी चालवते हे कुठंतरी महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि एवढ्या चांगल्या फॅसिलिटी आज शासन आणि वैयक्तिक शिंदे साहेबांच्या आणि आमच्या पक्षाच्या माध्यमातून होते. हे एक मोठं याच्यामध्ये गोष्ट आहे. आणि हे आपण पत्रकार बांधवांनी प्रत्येक तळागाळापर्यंत पोहोचवणं आपल्या सर्वांचं प्राप्त आहे. आरोग्य सेवा या निमित्ताने होणार आहे. कारण की अनेक लोकांना आम्ही बघतोय आज काम करत असताना काही योजना प्रत्येक माहीत नसतात. हॉस्पिटल लेवलला सुद्धा काही हॉस्पिटल व्यवस्थापक मिसमॅनेज त्यांना करतात आणि शासनाकडूनही पैसा मिळतो आणि इतर त्यांना त्या गोष्टीची माहिती नसल्यामुळं पेशंट कडून पैसे घेतात. म्हणजे हॉस्पिटलमध्ये सुद्धा ह्या माहितीची गैरवापर करून होऊ शकतो का, म्हणजे हे कुठं टाळलं पाहिजे. ह्या निमित्तानं चांगल्या पद्धतीने एक सुविधा मिळाली पाहिजे. एक प्रामाणिक प्रयत्न आपली सगळी टीम करत असते आणि येणाऱ्या काळात नक्कीच चांगलं काम पुढे जाईल एवढं ह्या निमित्तानं सांगतो. आणि तुमच्या पत्रकार बांधवांचं